मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। मनसे महाविकास आघाडी सोबत जाणार का यावर चर्चा। महाविकास आघाडी मनसेला घेऊन पुणे महापालिका लढणार का यावर सुद्धा आता चर्चा रंगू लागली। पुण्यामध्ये लेट नाईट बैठकीत मनसेची एंट्री। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। आपण पाहतो या ठिकाणी युतीची घोषणा मनसे आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची आणि त्यानंतर आता महाविकास आघाडी सोबत पुण्यामध्ये सुद्धा मनसे या ठिकाणी एकत्रित लढणार अशी चर्चा रंगू लागली। अमोल, खरं तर कालच्या अजित पवारांच्या बैठकीमध्ये शरद पवारांचे पदाधिकारी होते आणि ती बैठक फिसकटल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक काल रात्री उशिरा पार पडली। महत्वाचं म्हणजे काँग्रेस असं म्हटलेलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीला आम्ही सोबत घेणार नाही, मात्र काल शरद पवारांचे राष्ट्रवादी ही काँग्रेस सोबत महाविकास आघाडीच्या बैठकीला आपल्याला दिसलेली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही पदाधिकारी आलेले होते। काल उशिरापर्यंत ही बैठक चाललेली आहे, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पुणे महानगरपालिकेची निवडणूक कशी लढायची याबाबतची चर्चा झालेली आहे। जागा वाटपावर चर्चा झालेली आहे आणि अजित पवारांना दूर ठेवून ही महाविकास आघाडी केली जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे। अतिशय नाट्यमय घडामोडी पुण्यात काल दुपारनंतर घडलेल्या आहेत। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्या युती झाली असं बऱ्यापैकी म्हटलं जात होतं, पण अचानकपणे कालची बैठक आहे ती अजित पवारांसोबतची फिसकटली। शरद पवारांचे पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी थेट संध्याकाळी काँग्रेस सोबत बैठक घेतली, ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सुद्धा होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यामध्ये महाविकास आघाडी ही ऍक्टिव्ह झालेली पाहायला मिळालेली आहे। त्यासोबतच मनसे देखील आलेली होती आणि त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडी सोबत आता मनसे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये सोबत पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण अजूनही ठाकरे बंधूंची युती ही पुण्यामध्ये घोषित झालेली नाहीये। असं असताना मनसेला सोबत घ्यायचं काय याबाबतची सुद्धा चर्चा कालच्या या बैठकीमध्ये झालेली आहे। रात्री उशिरापर्यंत ही बैठक चाललेली होती। महत्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सोडला होता, पण आता तोच पक्ष जर पुन्हा काँग्रेस। धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।